हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. रात्री 10 वाजून 59 मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 36 मिनिटांनंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुक्ल योग आहे. सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालव करण आहे. सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 59 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य तुळ राशीत असेल, चंद्र आणि गुरु कर्क राशीत असतील, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ असेल की अशुभ हे जाणून घ्यायचे असेल तर ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ते जाणून घेऊ शकतात. मित्रांनो, जर शनिदेवता आपल्याला अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ असेल तर धार्मिक सेवा करण्याची तशी गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनंतर सूर्योदय असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजता असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून अष्टंगत झालेला आहे. मित्रांनो, वक्री ग्रहांमध्ये शनी, बुध आणि गुरु अनुक्रमे 13 जुलै, 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर हे वक्री झालेले आहेत. तर असे हे अस्तंगत आणि वक्री ग्रह आपल्याला काय फळ देतील हे आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला चांगले समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाचे पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभवादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे आश्लेषा नक्षत्रे शुक्ल योगे बालव करणे अष्टमी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोपात्त दुरितक्षयद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडूया. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 2 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 13, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मात्र या मासामध्ये आता मुहूर्त नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15 आणि 16. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही.
वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 15. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक 12. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास व पंचांगास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे निवडावा मित्रांनो. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये कालाष्टमी आहे. दर मासाला येत असते ती. तर या कालाष्टमीचे विशेष असे की काळभैरव जयंती देखील आहे मित्रांनो. तर हा काळभैरव जो आहे देवता भगवान शिवाचा अंश आहे मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. याची सेवा आजच्या दिवशी आपल्याला कधी आणि कशी करायची हे त्यामध्ये व्यवस्थितरित्या सांगितलेले आहे मित्रांनो. मात्र घरी करता येणार नाही. फोटो ठेवून मूर्ती तर नाहीच. केवळ आपण कालभैरव अष्टक म्हणू शकता मित्रांनो, विभूती धारण करू. अष्टमी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो. या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका. अन्यथा आपल्याला दोष देखील दाखवू शकतो मित्रांनो. यामध्ये आपण कालभैरव अष्टकाचे पठण आणि हवन देखील करू शकता. रोज करायचे असेल रोजही करू शकता किंवा नुसतेच कालाष्टमीच्या दिवशी आपण करणार असाल तर करू शकता. आणि काळभैरव जयंतीनिमित्त जर करायचे असेल तेही करू शकता मित्रांनो. पण यामध्ये आपले सातत्य हवे, दिवसाचे, मासाचे किंवा वर्षाचे. मित्रांनो, राहू काळ आज दुपारी 12 वाजून, क्षमा करा, 12 ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणून जी रेग्युलर कामे आहेत तीच आपण करावी. विशेष किंवा महत्वाची कामे या 1.5 तासाच्या काळात करू नये. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची दाट शक्यता राहते मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.